तर महानगरपालिकेतला जो लक्षवेधी विषय प्रस्तावना होती राजेश मोरेंनी नगरसेवक मांडली ती अगदी महत्त्वाची होती, रास्त होती. सचिवांनी जी काही सूचना मांडली लक्षवेधीची त्याच्यामध्ये येणाऱ्या अल निनो पाऊसमुळे पाऊस कमी होऊ शकतो, तर भविष्यात या पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्या ठाणे महानगरपालिकेने काही नियोजन केलेलं आहे याबाबतचा हा लक्षवेधीचा प्रश्न होता. आणि या लक्षवेधीच्या प्रश्नाला विकास रेपाळे याने स्पष्ट करून सांगितलं तर राजेश मोरेने पण स्पष्टीकरण दिलं आणि स्पष्ट करून सांगितलं आणि पाठिंबा दर्शवला. आणि हनुमंत जगदाळे ज्येष्ठ नगरसेवक यांनी अनुमोदन दिलं, मनोज शिंदेने दिलं, अनेक नगरसेवक महिलांनी दिलं. त्यामुळे हे मुद्दा महत्त्वाचा होता. आणि ह्या सोल्युशन काय आहे त्या संदर्भातचा प्रकल्पाचं आखणी मी आयुक्त सौरव राव यांना आज नुकताच लंच दरम्यान मी दिली. जेवणाच्या सुट्टीमध्ये ती प्रस्तावना दिली की ठाणे महानगरपालिकेमध्ये 2016 रोजी उर्वरित नाले प्रोजेक्ट आणि होल्डिंग पॉइंट आणि टायडल गेट हा प्रोजेक्ट 1100 कोटीचा बनवलेला आहे. आणि या 1100 कोटीमध्ये प्रोजेक्टमध्ये 600 कोटी होल्डिंग पॉइंट आणि टायडल गेट. होल्डिंग पॉइंट आणि टायडल गेट म्हणजे जे मोठे 13 नाले आहेत त्याच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये मोठे तलाव होल्डिंग पॉइंट करायची आणि त्याला नाल्याला टायडल गेट लावायचे आणि त्या गेटमुळे पाणी साठून राहील आणि ते पाणी या तलावामध्ये वळती करून साचून रिसायकलिंग जनतेसाठी वापरस करता येईल अशा प्रकारचा जो प्रकल्प आहे. आणि बाकीचे 500 कोटीचे उर्वरित नाले मोठे करायचे त्याच्या संदर्भात त्यातील 200 कोटीचा प्रोजेक्ट चालू आहे. अजून 300 कोटीचं उर्वरित करावं लागेल. एकूण 280 किलोमीटरचे नाले, 13 मुख्य नाले आहेत आणि अजून म्हणजे 180 कोटीचे मुख्य नाले आणि 100 कोटीचे अंतर्गत नाले असे एकंदरीत 280 किलोमीटर नाले आहेत. त्याच्यामध्ये 180 किलोमीटर मोठे नाले आहेत आणि 100 किलोमीटर अंतर्गत छोटे नाले आहेत. असं मिळून 280 किलोमीटर नाले आहेत. आणि आपल्याला ह्या नाल्याच्या शेजारी जर होल्डिंग पॉइंट केले आणि जे विकासक 70 माळ्याच्या इमारती बांधत आहेत त्याच्या कॉम्प्लेक्समध्ये सुविधा भूखंड घेऊन त्याच्यामध्ये परवानगी देताना जर छोटे होल्डिंग पॉइंट केले म्हणजे आपण वॉटर हार्वेस्टिंग म्हणू शकत नाही. वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पडलेले पाणी जमा करणं आणि पुन्हा ते रिसायकल करणं हे तसाच काही प्रकार आहे. त्या होल्डिंग पॉईंट जर त्या विकासकांनी केले प्रत्येक आपल्या कॉम्प्लेक्समध्ये त्यातून साठणारं पाणी रिसायकल करून त्या सोसायटींना यूज होईल. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखा जवळपास आहे या सोसायटींनी करावं. आणि होल्डिंग पॉईंट नाला प्रकल्प महानगरपालिकेचा जो 2016मध्ये बनवलेला आहे 1100 कोटी केंद्राने दिले नाहीत म्हणून तो प्रोजेक्ट मंजूर झाला नाही. त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे याला डिफर्ड पेमेंट म्हणजे वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणं. हा प्रोजेक्ट जर डिफर्ड पेमेंटने केला टप्प्याटप्प्याने 3 वर्षामध्ये डिफर्ड पेमेंट म्हणजे वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे आणि तो त्याला व्याज परतावा देणे अशा प्रकारच्या टप्प्याटप्प्याने हा प्रोजेक्ट होऊ शकतो. जर होल्डिंग पॉइंट केलं तर येणाऱ्या पावसाचं पाणी जमा होऊन तो ठाणे महानगरपालिकेच्या जनतेला, नागरिकांना आणि विकासकांना रिसायकलमध्ये यूज केले. जो अर्थसंकल्पामध्ये जे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रस्तावना मांडली की आम्ही साठणाऱ्या पाण्याचं नियोजन करून विकासकांना देऊ विकत, हा जो काही संकल्प आहे तो हा प्रोजेक्ट जर केला तर हा संकल्प आपल्याला साकार करता येईल. एवढंच मला सांगायचं. रवींद्र चांगोशेंदे एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आणि SR ग्रुप CMD जनरल मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून हा प्रकल्प मी माझ्या प्रोजेक्ट रिपोर्टवर माननीय आयुक्तांना सबमिट केलेला आहे. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.